जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत खराडी तालुका चाळीसगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम करणे. या योजनेला तांत्रिक मान्यता 17 ऑगस्ट 2022 रोजी तर प्रशासकीय मान्यता ही 20 ऑक्टोबर 2022 रोजी मिळाली आहे. 3.5 वर्षे इतका कालावधी उलटून देखील खराडी येथील नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आलेले नाही. येथील रहिवासी आजही डोक्यावर गुंडा आणि हातात बादलीने पाणी वाहताना दिसतात. या योजनेची तांत्रिक मान्यता रक्कम ही 50,04,891 रुपये इतकी आहे. विहिरीचे खोदकाम व बांधकाम यासाठी 15,37,834 रुपयांची तरतूद आहे. तसेच विहिरीची खोली 18 मीटर आहे. म्हणजेच ही विहीर 59 फूट खोल असणे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात 45 ते 48 फूट इतकीच खोल आहे. या खराडी पाणीपुरवठा योजनेतील सर्वात मोठा आर्थिक अपहार व भ्रष्टाचार म्हणजे सदरील विहीर ही यापूर्वी 2007 ते 11 दरम्यान राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेत झालेली आहे आणि त्यावेळी या विहिरीचे पैसे देखील काढण्यात आलेले आहेत. तसेच ही विहीर आज रोजी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत सद्यस्थितीत दाखविण्यात आली आहे. विहिरीचे खोदकाम व बांधकाम न करता 15 लाख रुपये यंत्रणेतील अधिकारी व ठेकेदार मिळून खाल्ले असल्याचे समजते. येथे विहिरीच्या बाजूला 3 लाख रुपयांचा स्विच रूम बांधण्यात आला असून याला आज रोजी दरवाजा नाही, खिडकी देखील नाही, कलर दिलेला नाही. या स्विच रूममध्ये भर दिवसा सर्रासपणे जुगार पत्ते खेळले जातात. हा स्विच रूम आहे की जुगार अड्डा हे कळून येत नाही. येथे ऑटो स्टार्टर नाही, कुठलेही इलेक्ट्रिक सेफ्टी किट नाही. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे एका खाजगी शेतकऱ्याने या स्विच रूममधून इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊन स्वमालकीची मोटर या विहिरीत सोडली असून खाजगी शेती करीत आहे. एकूणच हा शेतकरी सर्रासपणे सरकारी योजनेतील विजेचा वापर करून या विहिरीतून पाणी चोरी करीत आहे. या योजनेचे काम अपूर्ण असल्याने आज रोजी या योजनेची मालकी ही कॉन्ट्रॅक्टरकडे आहे आणि या गैरकारभार सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सर्वस्वी जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टर दिगंबर भगवान कुमावत यांची आहे. तसेच 28,000 लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी 11,73,655 रुपयेची तरतूद असून काम अपूर्ण आहे. या पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी लोखंडी अथवा RCC पायऱ्या बनविलेल्या नाहीत. आज रोजी वापरासाठी लाकडी साठा ठेवलेला दिसून येतो. हा वापरासाठी घातक आहे. तसेच कंपाऊंड बनवले नसल्याने लोक या ठिकाणी शौचास देखील बसतात. अशी बिकट परिस्थिती येथे आहे. या गंभीर व भ्रष्टाचार वृत्ताची कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांनी दखल घेत तात्काळ चौकशी करावी व चौकशी अंती निष्पन्न यंत्रणेतील अधिकारी व ठेकेदारावर कायद्यानुसार कारवाई प्रस्तावित करावी, अशी खराडी